तो प्राईसचा प्रश्न आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सोडवणार. प्राईसच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय द्यायचं जे आर्ग्युमेंट राहणार नाही. कॉटनच्या कापसाला जास्त महत्व होतं भारताचा, पण कॉटनचा कापूस तयार होत नाहीये, त्याच्यावर काय सरकार करणार आहे? मी आता मांडलं आपल्यासमोर त्या ठिकाणी काय करणार आहोत आम्ही. मांडलाय कापसाचा हा मुद्दा महाविकास आघाडीची तुमची जी बैठक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मांडलेला आहे, तर सगळ्या पक्षांचं एकमत झालंय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जातो आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा? ते म्हणून मी असेल आणि तो आपण करणार असो तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आपला मिनिमम कशावरती अंडरस्टँडिंग होतंय याचा असणारा मसुदा तयार करायचा आहे आणि तो प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी सबमिट करून पुढच्या कमिटीच्या बैठकीपर्यंत तो अजेंडा येऊन मान्यता झाला की सेकंड फेज. तुमचं या पत्राविषयी काय मत आहे? माझे हे संपू द्या मग मी येतो. बाळासाहेब, तुमची नागपूरला पत्रकार परिषद आहे, परंतु या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे जे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला सारलेलं आहे, तुम्ही त्यांना सन्मान नाही दिला. हे प्रश्न असा आहे, ही महाराष्ट्राची बैठक आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माझ्याबरोबर आहेत. ही जिल्ह्याची पत्रकार परिषद असते त्यावेळेस आम्ही ते प्रोटोकॉल करून बसतो. त्याच्यामध्ये एकजूट झाली आणि त्याच्यानंतर ती फुटली. 77चा सुद्धा असणारा तोही काळ मी बघितलेला आहे. त्यावेळेस असं होतं की लोकशाही इस्टॅब्लिश करणं याच्यापुरती मर्यादित होती. ती लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली 77 साली इंदिरा गांधी यांनी काँग्रेसला पाडल्यानंतर, त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा करा. आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते की ते फुटल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचं ते होऊ नये या दृष्टीने शेतकऱ्यांच्या जो पीक हे आहे तिथे जे आम्ही असणारा समितीच्या मसुद्यामध्ये आम्ही असणारं जे लिहिलेलं आहे ते म्हणजे की एपीएमसी हा जो कायदा आहे त्यांनी जर हमी भावापेक्षा कमी ह्याच्यामध्ये माल विकत गेला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा ही आम्ही प्रपोज केलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये. आम्हाला असं वाटतंय की इथे केंद्र शासन जे हमी भाव देते त्याची अंमलबजावणी करायची असेल तर या 2 दुरुस्त्या एपीएमसीच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला आहे तो हा एकच विषय आहे का आणखी काही? आणखीन बरेच आहेत. आम्ही एकंदरीत असं 31 विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 31 सर आपण म्हटलं होतं 5 रुपये विषय असतील असं गृहीत धरायचं. मॅनिफेस्टोमध्ये किती विषय असतील? अजून त्याच्यामध्ये येतील. इतर घटक पक्षांनी सादर केले ते इतर घटक पक्ष सादर करतील. आम्ही जे कमिटीला सादर केलं त्याचं मी म्हणतोय की आम्ही 31 मुद्द्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सर आपण समजू शकतो की आपण 5 रुपये आलो तर नाही तर उद्या केंद्र शासन आलं तर केंद्र शासनामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन करू. सर हे जे 31 विषय दिले आहेत काँग्रेसचं नेहमी राहिलेलं आहे की उद्या आघाडी झाली नाही तर ते तुमच्यावर आरोप लावून वेगळे होऊन जातील. ह्या 31च्या विषयाबद्दल 31ही विषय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये मान्य झाले तरच आघाडी होईल असं काही नाहीये. मिनिमम अंडरस्टँडिंग हे आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे हा एक भाग आहे आणि दुसरा भाग मिनिमम अंडरस्टँडिंग होणार नाही असं गृहीत धरून चालू आपण कुठकुठल्या टोकांमध्ये आहोत त्या इश्यूवरती याची क्लॅरिटी एकत्र येणाऱ्या पक्षाला असली पाहिजे. जर ती क्लॅरिटी नसेल
तर मग आपण आघाडीमध्ये हा इश्यू किती रेटायचा नाही त्याच्या मर्यादा तुम्हाला लक्षात येतात. सर, अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये मी नंतर येतो, हे पहिल्यांदा संपवतो. सर, एक प्रश्न सर, आघाडी समजा झाली तुमची तर तुमचं नागपूरच्या सीटसाठी आग्रह राहणार आहे का? ही डिमांड केलेली नाही. पण बाळासाहेब ते टीव्ही चॅनलवाल्यांचं फिक्शन ऑफ इमॅजिनेशन असं एक नाटक आहे, त्याच्यातलं आहे ते. 12-12चा फॉर्म्युला दिलाय सर. किंवा चर्चा होत नव्हती त्यावेळेस आम्ही दिलेला फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युला बदल झाला का? राष्ट्रवादी चिन्ह पण गेलेलं आहे बाळासाहेब. त्यांचं शरद पवार गटात शरद पवारांचं चिन्ह आणि पक्ष पण गेलेलं अजित पवार गटांना मिळालेलं आहे, म्हणजे त्यांचं झालेलं आहे. तर तुम्ही 12-12 बोलली होती, आता यांच्याकडे काहीच नाही एकीकडे. ठीक आहे, शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेलंय. शरद पवार तिथे आहेत तिथेच आहेत ना. पण आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर आता शिवसेना गट उरलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गट उरलेला आहे. तर कसं डिस्ट्रीब्युशन होणार? आणि तुम्ही पण राहता त्याच्यामध्ये आता, तर ते 2 गट आहे आणि मग काँग्रेस आहे आणि वंचित आहे, तर मग कसं होणार आहे त्याच्यामध्ये? वरचढ कोण असेल? वरचढ माझ्या अंदाजानं कोणी असेल कोणी नसेल हा याच्यामध्ये मी जात नाही. पण आघाडीमध्ये ती चर्चा जोपर्यंत सीट शेअरिंगची चर्चा जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल हे आपल्याला आत्ता काही सांगता येणार नाहीये. तो त्याच्या बाहेर नाहीये. एनसीपी पार्टी पुरता मर्यादित आहे. ही सिम्बॉल आणि पार्टी ही असं अजित पवारांबरोबर गेली. जो मास जायचा होता तो गेला आणि जो मास शरद पवारांबरोबर राहायचा होता तो शरद पवारांबरोबर आहे. त्याच्यामुळे ती क्लॅरिटी सगळ्यांनाच आहे तिथे. देशामध्ये आता ईव्हीएमच्या संदर्भातलं जनआंदोलन सुरू झालं आहे. वकील वर्ग, युवा तरुण आणि निवडणूक आयोगाने चांगल्या मार्ग दिलेल्या आहेत. तुमची यामध्ये पक्षाची यामध्ये भूमिका काय? मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तेव्हा एव्हरीबडी एकदम मी सगळ्यांचं वेलकम करतोय या लढ्यामध्ये. आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असणारं प्रेशर टाकावं की ईव्हीएम जसं काउंटिंग होतं तशाच प्रमाणे व्हीव्हीपॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे. हे दोन्ही त्यांनी असणारं मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. बाळासाहेब, मला एक प्रश्न आहे. प्रकाश शेट्टी यांनी पक्षाची स्थापना केली आणि तुम्हाला सोबत येण्याची ऑफरही दिली आहे, त्याबद्दल तुमचं काय? ते नाही, त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो. त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं. आता माझ्या अंदाजानं वरती करणारी नाही, वरती होतच नाही आहे. ती एकदम सिंक झाली आहे. वरती होते ना सर? नाही होत आहे ना, हे माझ्याकडे आहे. बरं बरं बरं. हे दुसरी चेअर बघ, दुसरी चेअर बघ. नाही नाही नाही, ती वर होते ना, तो कुठे गेला तो रवी भाऊ मला? चेअर झाली का वर? नाही झाली तरी बसतो आपला. हिच्यावरतीच मारामारी चालू झाली. ये ना खाली. एक मिनिट आहे. मी तो नंतर घेतो. मला पहिल्यांदा जे मांडायचे ते मांडू द्या. काय झालं?
बरं, सुरुवात. शांतता प्लीज. पहिल्यांदा लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतील अशी परिस्थिती आहे. या निवडणुकीच्या दरम्यान मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा आग्रह होता कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. दोन दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग एक वरती आहे अशी परिस्थिती आहे. जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे होते किती होत नाही याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे. टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली स्थिती आहे. आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ ही आपल्याला आणायची असेल तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात. याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस पीक ज्याला म्हणता येईल बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी ईजीएस महाराष्ट्रातलं हे आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भारतात आहेत तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही. जो कापूस वेचताना आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल व्हिडिओकडे आणि ईजीएसच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असणारा 5 रुपये 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं आणि टेक्सटाईलमधनं आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंजवरती वर्ल्ड बँकवरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि मी दुसरं जसं म्हणालो की टेक्सटाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं तर येणाऱ्या 5 चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत.
त्यातून ते असताना युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असताना वाटतंय आणि म्हणून स्वतःचा असणारा बाईंग सेंटर टेक्स्टाईल मधलं जे आहे, कॉटन मधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचा असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय, तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असणारा हा मसुदा पाठवणार आहोत, मी जसं म्हणालो, आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणारा सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझा निवेदन संपलेलं आहे. बाळासाहेब, 500 रुपये बोनस जो आहे, 500 रुपये बोनस तो इनफ आहे का? जे शेतकरी चळवळीतले लोक आहेत ते 10 ते 12,000 रुपये क्विंटलची मागणी करतात आणि भाव आता एमएसपी खूपच कमी आहे. त्या तुलनेत हे रिजनेबल वाटतंय का 500 रुपये बोनस? मी तुम्हाला असं, आम्ही त्याच्यामधलं असणारं जे नाही आहे, शेतकरी संघटना काय मागते काय मागत नाही याच्यामध्ये मी जात नाही, परंतु आजच्या स्थितीमध्ये सस्टेनेबल करण्यासाठी ज्याची गरज आहे ती आम्ही असणारं केलंय.